सर्वात आधी जाणून घेऊ मेंटल हेल्थ आणि फिटनेस काय असते. की जर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईल मध्ये चेंज केले, जर तुम्हाला जेनेटिक प्रॉब्लेम असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही रिकव्हरी आणू शकता, त्याला सुद्धा रिव्हर्स करू शकता. आपल्या इंडियन डाएट मध्ये प्रोटीनची कमतरता आढळते. असे किती अॅनिमल्स आहेत जे दुसऱ्याच्या आईचं दूध पितात. जर असा जर प्रश्न विचारला तर तुम्ही म्हणणार कोणीच नाही. मग आपल्याला का बरं दुसऱ्याच्या आईच्या दुधाची गरज आहे? खूप लोकांना आता हार्ट अटॅकचा एक धोका आहे, तर त्याच्यापासून आपण कसं सतत दूर राहिलं पाहिजे. याचमुळे डायबिटीस पण होत आहे, याचमुळे ओव्हरवेट पण होत आहे, याचमुळे फॅटी लिव्हर पण होत आहे आणि याचमुळे बरेचसे प्रॉब्लेम. यंगस्टर मध्ये स्लीप डिसऑर्डर खूप मोठ्या प्रमाणात आहे. सकाळचं जेवण राजासारखं असायला हवं, दुपारचं जेवण प्रजेसारखं आणि रात्रीचं जेवण गरिबांसारखं असायला हवं. मल्टीनॅशनल कंपनी आहे, त्यांचे चीप डोपामिन प्रोडक्ट मार्केटमध्ये रिलीज करतात. जसं एक्झाम्पल म्हटलं तर सिगरेट झालं, अल्कोहोल झालं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर आजचा हा पॉडकास्ट एक मेंटल हेल्थ आणि फिटनेस स्पेशल आहे. आपल्याला मेंटल हेल्थ आणि फिटनेसबद्दल खरी माहिती पाहिजे असेल तर हा पॉडकास्ट पूर्ण बघा. कारण आज आपले गेस्ट आहे, त्यांनी NLP पासून आपली सुरुवात केलेली आहे. त्यानंतर ते NLP ट्रेनर व वेलनेस कोच म्हणून गेल्या 13 वर्षापासून कार्यरत आहे. त्यांना हेल्थ, वेल्थ आणि फिटनेसमध्ये महाराष्ट्र आयडल अवॉर्डही मिळाला आहे. महाराष्ट्रातील मोठे मोठे उद्योजक, मोठे मोठे नाव हे सरकडून आपल्या मेंटल हेल्थ व फिटनेससाठी कोचिंग घेतात. तर आज आपल्या सर्वांसाठी एक फ्री कन्सल्टेशन राहणार आहे. आतापर्यंत आपल्याला मेंटल हेल्थ आणि फिटनेसबद्दल जेवढीही माहिती असेल त्यामागचं खरं कारण आज आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत सर इज वन ऑफ द टॉप मेंटल हेल्थ अँड फिटनेस कोच इन महाराष्ट्र. वेलकम प्रशांत सर. नमस्कार. तर सगळ्यात पहिल्यांदा तर खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज ही संधी दिली सगळ्यांसोबत बोलण्यासाठी, तर तुमचे धन्यवाद. आणि तर तुम्हाला आपण जे मेंटल आणि फिटनेस कोच बद्दल जे बोलतायत तर हे एक सुरुवात आहे या संपूर्ण युनिव्हर्सला चांगलं करण्यासाठी, आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि तीच जर्नी सगळ्यांपर्यंत पोहोचावी त्यासाठी ही संधी जी सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिली त्यासाठी सुद्धा तुमचे खूप खूप धन्यवाद. सर, जसं तुम्ही फिट दिसताय, तुम्ही एकदम असं गोड तुमचं हास्य आहे, तर आपल्याला अशी इच्छा आहे की आपली सर्व ऑडियन्सही अशीच राहिली पाहिजे. तर आज आपण पहिले सर्वात आधी जाणून घेऊ मेंटल हेल्थ आणि फिटनेस काय असते. मेंटल आणि फिटनेस हेल्थ, ऍक्च्युली मेंटल अँड फिजिकल हेल्थ याला आपण म्हणूया. फिटनेस ही एक कम्प्लीट डेफिनेशन आहे. असं फिट या शब्दाची जर व्याख्या करायला गेलो तर असं म्हणतात की एखादा व्यक्ती मानसिकरित्या, शारीरिकरित्या फिट असून जो दुसऱ्याला मदत करतो ते मिळवण्यासाठी त्यालाच हेल्दी म्हणतात किंवा हेल्दी पर्सन म्हणतात. तर हे दोन पैलू आहे, एक आहे मेंटल हेल्थ आणि दुसरी आहे फिजिकल हेल्थ. त्यालाच फिटनेस सुद्धा म्हणतात. आजकाल आपण बघतो की लोकांना शरीर चांगलं दिसलं म्हणजे ते म्हणतात की मी फिट आहो, परंतु असं नाही होऊ शकत. फिटनेससाठी शरीरासोबत वैचारिक दृष्टिकोन पण चांगला असायला पाहिजे, आणि त्या वैचारिक दृष्टिकोन जो चांगला असतो त्यालाच आपण मेंटल हेल्थ म्हणतो. त्याला आपली म्हणतात ना की बायोलॉजिकल हेल्थ सोबत आपली मेंटल हेल्थ पण चांगली असली पाहिजे. म्हणून ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण एकामेकासोबत ह्या पूरक आहे. की एखादा व्यक्ती जर फिजिकली फिट असेल, तो फिजिकली फिट असेल, ते फिजिकली फिट होण्यासाठी त्याचे विचार कारणीभूत असतात. जर विचार बदलले तर तो व्यक्ती ऑटोमॅटिकच फिजिकली फिट होतो. म्हणून मेंटल हेल्थ अँड फिजिकल हेल्थ दोन्ही एका दुसऱ्यासोबत जुळून आहे, आणि त्या जर व्यवस्थित असेल तरच तो जीवनभर निरोगी राहू शकतो, हेल्दी राहू शकतो. आहारावरून विचार, आपले विचारावरून आचार. येस, असंच म्हणणार की असं म्हणतात की ज्यांचा आहार चांगला आहे त्यांचे विचार चांगले असते. विचार चांगला असणं म्हणजे तो व्यक्ती पण चांगला होतो. तर दोन्ही गोष्टी ह्या एकमेकाशी पूरक आहे. तर दोन्ही गोष्टी चांगल्या करण्यासाठीच ऑब्व्हियसली आमच्याकडे सगळेजण येतात आणि त्यावर आम्ही त्यांना गाईड करतो कसं ते आहारात बदल करून सोबत विचारात बदल करतील आणि त्यांचं जीवन चांगलं जगतील. सर, आपण बघतो की एक फॅमिली आहे त्यात हस्बंड आणि वाईफ हे दोघेही फाईट असतात, त्याचे चिल्ड्रनही फाईट असतात. तर आपण एक त्यांना एक्सक्यूज म्हणू शकतो की त्यांनी म्हणते हे जेनेटिक आहे. तर हे सर, हे जेनेटिक आहे की त्यांच्या फॅमिलीची डायटच प्रॉब्लेम आहे? बघा, जेनेटिक हा जो प्रॉब्लेम आहे तर हा रेअरली आहे. नॉर्मली जे जेनेटिक प्रॉब्लेम आहे त्याचं पर्सेंटेज 1 to 10 असू शकते, परंतु 90% जो उरलेला भाग आहे तो लाईफस्टाईलवर आहे. आई वडिलांचं जर खानपान चुकीचं असेल, त्यामुळे जर ते अनहेल्दी झाले असतील, ओव्हरवेट झाले असतील, तर ऑब्व्हियसली त्यांचे मुलं त्यांनाच कॉपी करणार. ते जे खाणार त्यालाच कॉपी करणार. म्हणून आज जी मुलं ओव्हरवेट दिसतात त्यापैकी 90% अँड अबाव लोक हे फक्त लाईफस्टाईल चेंजेस झाल्यामुळे ते ओव्हरवेट आहे. परंतु ते स्वतःला त्यांची ओबेसिटी लपवण्यासाठी, त्यांचं आरोग्य लपवण्यासाठी किंवा त्यांच्याने होत नाही म्हणून ते एक नाव देतात की आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे. एक्सक्यूज म्हणू शकतो, पळवाट म्हणतो आपण, ती एक पळवाट आहे. तर ते माझ्या हिशोबाने तर ते नाही. असं म्हणतात की जर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चेंज केलंय, जर तुम्हाला जेनेटिक प्रॉब्लेम असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही रिकव्हरी आणू शकता, त्याला सुद्धा रिव्हर्स करू शकता. म्हणून जर लाईफस्टाईल चेंज केली, जेनेटिकली जरी ते ओव्हरवेट असतील तरी सुद्धा ते फिट होऊ शकतात.
सर एक फॅटी लिव्हरची प्रॉब्लेम आहे. तर मी आपल्या ऑडियन्सला एक इझी भाषेत सांगतो. फॅटी लिव्हर म्हणजे जसं आपल्या बॉडीचं वेट वाढते तसं आपल्या लिव्हरवर फॅट वाढते. तर आपल्या बॉडीत जेवढे इन्सुलिन प्रोड्यूस होते ते लिव्हरचं फॅट बॅलन्स करण्यात खूप यूज होऊन जाते. तर मग आपलं जे शुगर इंटेक आहे त्यासाठी इन्सुलिन राहत नाही. त्याच्यामुळे आपल्याला फ्युचरमध्ये खूप सारे शुगर रिलेटेड प्रॉब्लेम्स मिळायला मिळते. तर मग ते फॅटी लिव्हरच्या प्रॉब्लेमवर काय सोल्युशन आपण प्रिकॉशन घेतलं पाहिजे? फॅटी लिव्हर ही जी कन्सेप्ट आहे ना, ही दोन पद्धतीने आहे. एक आहे अल्कोहोलिक जे असतात त्यांचं सुद्धा फॅटी लिव्हर असते, जे अल्कोहोलिक नसतात त्यांचं सुद्धा फॅटी लिव्हर असते. तर फॅटी लिव्हर होण्यासाठी वेगवेगळे गोष्टी कारणीभूत आहे. सगळ्यात मोठा कारणीभूत आहे लाईफस्टाईल. सगळ्यात मोठा लाईफस्टाईल. जसं की जर तुम्ही फॅट इंटेक जास्त आहे किंवा शुगर इंटेक जास्त आहे, शुगर ऑल्सो कन्वर्ट इंटू फॅट, त्यामुळे सुद्धा फॅटी लिव्हर होते. आणि काही लोकांच्या जेवणामध्ये अॅनिमल फूड, आपण अॅनिमल फूड म्हणतो, अॅनिमल फूड मध्ये जर तुम्ही म्हटलं तर चिकन मटनच नाही तर दूध, दही, पनीर अशा पण गोष्टी येतात. त्यामुळे लोकांचं फॅटी लिव्हर होते. काही लोक अल्कोहोलिक असल्यामुळे फॅटी लिव्हर होते. आणि तिसरं महत्वाचं कारण जर काही असेल तर ते आहे स्ट्रेस. कारण बघा, आज जर यंगस्टरमध्ये जर तुम्ही शिकलात आणि तुम्हाला जॉब नाही लागला आणि तुम्ही घरीच बसून आहात तर ऑटोमॅटिक त्याचे विचार बदलत जातात. त्यामुळे तो ओव्हर इटिंग करणं सुरू करते. त्यामुळे सुद्धा फॅटी लिव्हर होते. तर स्ट्रेस लेवल कमी करणे, त्यांचं लाईफस्टाईल चेंजेस करणे, फिजिकली ऍक्टिव्ह बनणे, जर ह्या गोष्टी केल्या तर 100% फॅटी लिव्हर ते रिव्हर्स करू शकतात. आणि दोन पद्धतीचे फॅटी लिव्हर आहे. त्यासाठी जर चांगलं जर समजून घ्यायचं असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला एखाद्या कोचची गरज पडेल, ज्याला याची संपूर्ण माहिती आहे. तेच त्या व्यक्तीला फॅटी लिव्हर पासून रिव्हर्स घेऊन येऊ शकतो. सर, आपण बघतो की आपल्या इंडियामध्ये एक डाएट प्रॉब्लेम आहे. आपल्या इंडियन डाएटमध्ये प्रोटीनची कमतरता आढळते. तर सर, हे आपण कसं पूर्ण केलं पाहिजे आपल्या खाण्यामुळे? हे एक तर म्हणजे मला नेहमी हसा येतो. खूप जण म्हणतात की भारतीय जेवण हे प्रोटीनलेस आहे. असं नाही, आताच भारतीय जेवण प्रोटीनलेस आहे. जुन्या काळात मी जे होतं, म्हणजे जसं की मला माझी आजी नेहमी आठवते. जर कोणी असा प्रश्न विचारला तर मला माझी आजी आजोबा आठवतात की ते नेहमी म्हणायचे की सकाळी उठा, कसरत करा आणि तिकडून बाहेरून फिरून या आणि हरभऱ्याची भिजवलेली डाळ खा, किंवा ते म्हणायचे एक ग्लास दूध प्या. बघा, ते एवढे इंटेलिजंट होते की त्यांना न कळतच या सर्व गोष्टीची सवय होती. परंतु आता जर तुम्ही दूध आणि हरभऱ्याची डाळ किंवा भिजवलेले शेंगदाणे, भिजवलेले बदाम जर विचारात आणले तर तुम्हाला याच्यात कधीच वाटणार नाही की यामध्ये प्रोटीन नाही. तुम्हाला नेहमी वाटतं इट इज अ रिच सोर्स ऑफ प्रोटीन. बट आज काय झालेलं आहे, बिझनेसमुळे लोकांना टाइम नाही, आईवडिलांना टाइम नाही किंवा मुलांना सुद्धा टाइम नाही, तर इझी फूड अवेलेबल झालेलं आहे. त्यामुळे आज प्रेझेंटचं जे फूड आहे हे असू शकते की आजचं प्रेझेंटचं फूड हे लो प्रोटीन आहे, परंतु आपलं जुनं जे अन्न होतं ते 100% चांगला फूड प्रोटीन सोर्स होता, चांगला फायबर सोर्स होता. तो कुठेतरी चुकीनं आपल्याकडून मिस झालेला आहे. म्हणून असं म्हणतात की आजचं इंडियन फूड हे लो प्रोटीन आहे. परंतु माझ्या हिशोबाने जर आपण आजी आजोबांच्या अन्नाला जर प्रिफरन्स दिलं तर ते 100% हाय प्रोटीन, हाय फायबर फूड आहे, ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती स्वस्थ राहू शकतो. जुने पैलवान जसे दिसायचे प्रत्येक जण दिसू शकतो. आज जो प्रॉब्लेम आहे स्लिम, काही जाड झालेला आहे, हा प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह होऊ शकतो जर आपण जुन्या फूडला पुन्हा आपल्या कल्चरमध्ये आणलं तर. तर सर, मग आपण प्रोटीनचे काही सोर्सेस सांगू शकता का? म्हणजे एक व्हेजसाठी आणि एक नॉनव्हेजसाठी, आणि असे सोर्सेस जे घरी आपण इझिली खाऊ शकतो, अवेलेबल असेल? बरेचसे आहे. बघा, प्रोटीन सोर्स जर आपण विचारात घेतलं तर नॉर्मली सिंपल जर भाषेतनी आपण समजायला गेलं तर दोन प्रकार आहे. एक आहे अॅनिमल बेस्ड फूड आणि एक आहे प्लांट बेस्ड फूड. प्लांट बेस्ड फूड मध्ये सर्व जे प्लांट्स आहे याचं जे फूड आहे, जसं की आपण डाळी सर्व घेतले, शेंगदाणे घेतले, बदाम घेतले, हे सर्व सुद्धा जे आहे हे सुद्धा प्रोटीन फूड आहे. नॉर्मली व्हेजिटेबल्स किंवा फ्रुट्स आहेत ते सुद्धा प्रोटीन सोर्सेस आहे. अॅनिमल मध्ये सुद्धा दोन प्रकार आहे. अॅनिमल मध्ये एक मीट ज्याला म्हणतो आपण, मांस जे आहे ते मांस खातो, ते पण एक प्रोटीन सोर्स आहे. आणि दुसरा आहे ते पण प्रोटीन सोर्स आहे. आता बघा, मी त्यासाठी डिफरन्शिएट करत होतो की मिल्क हे पण अॅनिमल फूडच आहे. म्हणून मी दोन प्रकार म्हटले. पहिल्यांदा एक म्हटलं की प्लांट बेस्ड फूड आणि एक म्हटलं अॅनिमल फूड. त्या अॅनिमल मध्ये दोन प्रकार आहे, मिल्क आणि दुसरा आहे अॅनिमल पार्ट. तर असे हे सर्व प्रोटीनचे चांगले रिच सोर्सेस आहे जे आपण घेऊ शकता आणि आपल्या प्रोटीनचा इंटेक कम्प्लीट करू शकता. आणि सर, काही आपण बघतो की लॅक्टोज इंटॉलरंट असतात, म्हणजे त्यांना दूधच पचत नाही. ऍक्च्युली ही एक सुंदर कन्सेप्ट आहे. मला इथे आमच्या सेंटर मधला नेहमी जोक
आठवतो की मी नेहमी लोकांना गाईड करताना बोलतो की असे किती लोक आहेत जे असे किती अॅनिमल्स आहेत जे दुसऱ्याच्या आईचं दूध पितात. जर असा जर प्रश्न विचारला तर तुम्ही म्हणणार कोणीच नाही. मग आपल्याला का बरं दुसऱ्याच्या आईच्या दुधाची गरज आहे? म्हणजे आपल्याला सुद्धा दुसऱ्याच्या आईच्या दुधाची गरज नाही आहे. म्हणूनच असं म्हणतात की लॅक्टिक डिसऑर्डर जी आहे ती सगळ्यामध्ये आहे आणि ही जी आहे आपण खूप दिवसापासून दूध पिता म्हणून आपण त्याच्यासोबत फॅमिलियर झालेलो आहे. म्हणून दुधाची खूप आवश्यकता प्रत्येकाला आहे असं मी बिलकुल म्हणणार नाही. आणि महत्वाची गोष्ट आजचं जे दूध आहे ते सगळं भेसळयुक्त दूध आहे. म्हणून मी आज दुधाला कम्प्लिटली नकार देतो की दुधाचे कुठलेही पदार्थ जेवढे कमी होईल तेवढे कमी तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. कारण आजचं सगळं जे दूध आहे मॅक्झिमम हे केमिकल बेस्ड असल्यामुळे आज असं म्हणतात, सायन्स असं म्हणतात किंवा रिसर्च असं म्हणतात की आजच्या दुधामुळे सगळ्यात जास्त कॅन्सर होत आहे. म्हणून दुधाला थोडंसं अवॉइड केलं तर खूप चांगलं असेल. जर तुमच्याकडे जिनाई सोर्स असेल दुधाचा तरच तुम्ही वापरा, नाही तर अवॉइड केलं तर खूपच छान. सर आजकाल आपण बघतो की अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे फॅटमुळे आपल्याला असं बीपी शुगर अशा खूप अनेक प्रॉब्लेम दिसतात. तर मग याच्यासाठी प्रिकॉशन्स काय घेतले पाहिजे आपण, म्हणजे आपली लाईफस्टाईल कशी ठेवली पाहिजे की हे डिसीज मुळात व्हावंच नाही आपल्याला? बघा जसं की बीपी झालं किंवा डायबिटीज झालं, शुगर झालं, ह्या सर्व ज्या गोष्टी आहे किंवा बाकीच्या गोष्टी आज जे लाईफस्टाईल डिसऑर्डरमुळे जे प्रॉब्लेम्स होतात, जसं की तुम्ही मेनली आता फक्त 2 गोष्टी सांगितल्या, बीपी आणि शुगर. तर बीपी, शुगर, थायरॉइड किंवा महिलांमध्ये आज पीसीओडीचा जो प्रॉब्लेम आहे हे सगळे अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे आहे. कारण आपल्या शरीराला ज्या न्यूट्रिशनची गरज आहे ते व्यवस्थित प्रमाणात जर गेलं नाही तर आपले हार्मोन जनरेट होत नाही आणि ते हार्मोन जनरेट न झाल्यामुळेच प्रॉब्लेम होतात. जसं की सिंपल, आता जर ते हार्मोनचे नाव सांगायला गेलो तर प्रत्येकाला समजणार नाही, पण माझ्या हिशोबाने मी प्रत्येक गोष्ट सिंपल करण्याचा प्रयत्न करतो. त्याला आपण बायोकेमिकल्स म्हणतो की एखादा व्यक्ती चांगला जगण्यासाठी आपली बॉडी सुमोटो बायोकेमिकल प्रोड्यूस करते आणि ते बायोकेमिकल्स आपल्या प्रत्येक टिश्यूजला, ऑर्गनला सपोर्ट करते त्यांचं फंक्शन व्यवस्थित होण्यासाठी. परंतु अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे, चुकीच्या खानपानामुळे, चुकीच्या वेळेमुळे काय झालंय की लोकांमध्ये बायोकेमिकल व्यवस्थित प्रोड्यूस होत नाही, त्यामुळेच प्रॉब्लेम होतात. जसं की डायबिटीज जर तुम्ही म्हटलं तर डायबिटीज हा जो प्रॉब्लेम आहे, डायबिटीज म्हटलं का सगळेजण काय म्हणणार तुला शुगर झाली. ऍक्च्युली शुगर झाली हा शब्द आहे. होतं काय की आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन प्रोड्यूस करणारा एक ऑर्गन आहे, त्याला आपण पॅनक्रिया म्हणतो. ते बायोकेमिकल प्रोड्यूस करते, त्याला म्हणतात इन्सुलिन. तर इन्सुलिन काय करते की शुगर डायजेस्ट होण्यासाठी मदत करते. म्हणजे माझ्या शरीराला शुगर वापरण्यासाठी मदत कोण करेल? इन्सुलिन करेल. पॅनक्रिया नाही करणार. पॅनक्रिया काय करणार? इन्सुलिन प्रोड्यूस करणार, ते माझ्या रक्तात जाईल, रक्तात जाऊन ते शुगरला कंझ्युम करण्यासाठी माझ्या प्रत्येक सेल्सला मदत करेल. तर होतं काय की अनवॉन्टेड लाईफस्टाईलमुळे लोकांच्या शरीरामध्ये जे इन्सुलिन रेजिस्ट करणं सुरू होते, म्हणजे ती इन्सुलिनला रेजिस्ट करते, त्यामुळे लोकांना डायबिटीज होणं सुरू होतं. आणि आज असं म्हणतात की भारतामध्ये सर्वात जास्त डायबिटिक पर्सन आहे किंवा होण्याच्या मार्गावर आहे. डायबिटिक कॅपिटल ऑफ वर्ल्ड, जगाचं कॅपिटल होणार आहे. कारण आज आपल्याला कळतच नाही, आपण जे नॉर्मली सगळेजण जे करतात तसंच आपण करतो. जो देखते वही हम करते हैं. तो काहीतरी खात आहे तर मी काहीतरी खात आहो, अशा पद्धतीने ही सगळी एक ते म्हणतात ना की एकामागे एक करतायत. तर तशी कंडिशन आहे, त्यामुळे लोकांमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स वाढत आहे. याचमुळे डायबिटीज पण होत आहे, याचमुळे ओव्हरवेट पण होत आहे, याचमुळे फॅटी लिव्हर पण होत आहे आणि याचमुळे बरेचसे प्रॉब्लेम पण होत आहे. सगळे एकाला एक कनेक्टेड आहे. येस, ऑब्व्हियसली एका सोबत एक कनेक्टेड आहे. ते समजण्यासाठीच आपल्याला शिकणं खूप गरजेचं आहे. आजपर्यंत जसं की मी सांगितलं की माझं एज्युकेशन लॉ झालेलं आहे, पण मी जेव्हा या कम्युनिटीमध्ये आलो आणि न्यूट्रिशन वर्ल्ड फॅमिलीचा हिस्सा झालो तर मला हे शिकायला मिळालं. माझ्या स्वतः ते बदल व्हायला लागले आणि मला हे इंटरेस्टिंग वाटायला लागलं, म्हणून मी आणखी शिकण्याचा प्रयत्न केला. त्याचमुळे आज लोकांना हेल्दी, हॅपी आणि एनर्जेटिक ठेवण्यासाठी मी मदत करतो. तुमची जर्नी तर खूप इन्स्पायरिंग आहेत सर. आणखी सर आपलं हे पॉडकास्ट याच्यासाठी आहे की एक 10 वर्षाचा मुलगाही बघत असेल तर त्यालाही सोप्या भाषेत समजलं पाहिजे की आपण कसं आपली लाईफस्टाईल ठेवली पाहिजे. तर मग सर हाय शुगर आणि लो शुगर याच्यातलं एक डिफरन्स सांगून द्या. आणि आपण लहान लहान मुलात बघतो की शुगरचे प्रॉब्लेम दिसतात, तर हे कशामुळे होते? बघा, तुम्ही जे लहान मुलांचं शुगरचं बोलताय ना, त्याला डायबिटिक 1, डायबिटिक 2 असे 2 पार्ट आहे. डायबिटिक 1 मध्ये असं असतं की तुमची बॉडी इन्सुलिन जनरेट करत नाही, तुम्हाला नेहमी बाहेरूनच इन्सुलिन घ्यावं लागेल. आणखीन रिसर्च नाही आहे की बॉडी पुन्हा इन्सुलिन जनरेट करेल.
आणि टाईप 2 जे लाईफस्टाईल डिसीजमुळे होते, इथे हा प्रॉब्लेम आहे की बॉडीने जेवढी शुगर जनरेट करायला पाहिजे तेवढं बॉडी जेवढं इन्सुलिन जनरेट करायला पाहिजे तेवढं इन्सुलिन जनरेट करत नाही, आणि आपण जेवढी शुगर कन्झ्युम करतो ती युटिलाइज होत नाही. म्हणून आपल्याला बाहेरून कुठून तरी इंटेक करावं लागते, जे टॅबलेटच्या फॉर्म मधून करतो. तर लहान मुलांमध्ये जे आज प्रॉब्लेम होत आहे तो होत आहे अनहेल्दी लाईफस्टाईल. आईलाच माहिती नाही माझ्या मुलाला काय द्यायचंय, वडिलांनाच माहिती नाही माझ्या मुलांना काय द्यायचंय. त्यामुळे असं होतं की लहानपणापासून जो टीव्हीवर बघतायत, जसं की 2 मिनिटांनी काहीतरी खायला मिळते म्हणून आपण ती वस्तू घरी आणतो, बनवतो आणि मुलांना खायला देतो. तर तो कधी अभ्यासच करत नाही, कोणीच नाही केलेले आहे. मला नाही वाटत की आपले जे दर्शक आहे यामध्ये बरेचसे दर्शक जे 2 मिनिटात बनणारी वस्तू खात असतील त्याला असं पॅकेटला उलट केलं आणि वाचलं की काय आहे यामध्ये. मी नेहमी माझ्या सेशनला मध्ये बोलतो की रीड बिफोर इट. म्हणजे काही जरी तुम्ही तोंडात टाकत असाल तर त्याच्या आधी पहिल्यांदा वाचणं सुरू करा. ही जर सवय लावली तर तुम्ही 100% अनहेल्दी लाईफस्टाईल पासून दूर जाऊ शकता आणि स्वतःला खूप चांगलं बनवू शकता आणि हेल्दी राहू शकता. लाईफस्टाईल चांगली असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही डायबिटीज, बीपी पासून दूर राहू शकता, इव्हन कॅन्सर पासून पण आपण दूर राहू शकतो. आणि सर लो शुगर आणि हाय शुगर मधला डिफरन्स? लो शुगर, हाय शुगर जसं की एक शब्द तुम्ही ऐकला असेल कार्बोहायड्रेट. तर 2 प्रकार असतात, एक असतात सिंपल कार्बोहायड्रेट, एक असतात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. जे सिंपल कार्बोहायड्रेट प्रोडक्ट आहे त्याचा शुगर जो कंटेंट आहे तो सगळ्यात हाय आहे आणि त्यामुळे याला लो ग्लायसेमिक आणि हाय ग्लायसेमिक असे 2 प्रकार आहेत. तर हाय ग्लायसेमिक इंडेक्स मध्ये जे प्रोडक्ट येतात ते सर्व जे असतात ते असतात सिंपल शुगर. सिंपल शुगरचा अर्थ काय की असे पदार्थ जे तुम्हाला इन्स्टंट एनर्जी देणार परंतु ते न्यूट्रिशन देणार नाही. जसं की आपण कुठलेही गोल्ड ड्रिंक पकडले, कुठलेही चॉकलेट्स पकडले, एनर्जी ड्रिंक पकडली किंवा व्हाईट कलर प्रोडक्ट ज्याला आपण मैदा, रवा असे जे प्रोडक्ट असतात त्याला रिफाईंड प्रोडक्ट म्हणतो आपण, किंवा प्रोसेस फूड, हे 90% सर्व सिंपल कार्बोहायड्रेट आहे. आणि सिंपल कार्बोहायड्रेटचा गुणधर्म काय, ते फक्त तुमची टेम्पररी भूक कंप्लीट करेल आणि त्यामधून तुम्हाला फक्त शुगर मिळेल पण न्यूट्रिशन्स मिळणार नाही. त्यामुळे लोकांची जी शुगर लेवल फ्लक्च्युएट होते त्यामुळे इन्सुलिन जास्त जनरेट करावं लागते. परंतु कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जर आपण खाल्ले तर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचा जो शुगर असतो तो फ्रुक्टोज असतो. त्यामुळे काय होतं की मॅक्झिमम हे प्लांट बेस्ड किंवा फ्रुट्स बेस्ड प्रोडक्ट असतात, त्यामुळे शुगर पण चांगली असते. आणि याचा जो सोर्स आहे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जे सोर्स आहे सगळे व्हेजिटेबल फ्रुट्स तुम्हाला दिसतील किंवा ओट्स दिसतील किंवा रेड कलरचे जेवढे फ्रुट्स असतील ते तुम्हाला दिसतील. तर यामुळे काय होते आपल्या शरीरामध्ये शुगर जास्त इन्क्रीज होत नाही आणि जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे हे हाय न्यूट्रिशन ट्रान्सपोर्टेशनसाठी आपल्या शरीरामध्ये काम करते, ज्यामुळे आपले न्यूट्रिशन नीट कम्प्लीट होते आणि आपण हेल्दी व्हायला लागतो. जर मुलांना हेल्दी ठेवायचं असेल तर माझं सगळ्यांना सजेशन असेल की सिंपल कार्बोहायड्रेट पासून तुम्ही तुमच्या मुलांना किंवा तुम्ही स्वतः सुद्धा दूर राहायला पाहिजे. असं म्हणतात फिटनेस इंडस्ट्रीमध्ये की एका व्यक्तीनं जर रोजचा चहा पिणं जरी बंद केला तर तो दर महिन्याला 1 ते 1.5 किलो वजन कमी करू शकतो. का? कारण आपल्या प्रत्येक चहामध्ये 2 चम्मच सिंपल कार्बोहायड्रेट आहे, शुगर नाही. काय सिंपल कार्बोहायड्रेट? सिंपल कार्बोहायड्रेटच हाय शुगर प्रोडक्ट आहे. सोल्युबल फायबरमुळे कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवता येतं म्हणतात, हे मी बुकमध्ये वाचलं आहे का? तर सोल्युबल फायबरचे सोर्सेस काय आहे? बघा आता जर सोल्युबल फायबर आणि इनसोल्युबल फायबर म्हणजे काय असतं? सोल्युबल फायबर बघा एक फायबर नावाचं एक घटक आहे ज्याला आपण फायबर म्हणतात. जसं की मराठी भाषेत त्याला तंतुमय पदार्थ म्हणतात. तंतुमय पदार्थ म्हणजे काय, जसं की आता समजा मी हे जे कपडे घालून आहे हे वेगवेगळ्या धाग्यांपासून बनलेलं आहे. जर मी एक धागा जर वेगळा केला तर कदाचित हा कपडा राहणार नाही. तसंच प्रत्येक पदार्थ हा फायबर पासून डिझाईन झालेला. प्रत्येक आपण आपल्या तोंडामध्ये कुठलीही गोष्ट घालत असो तर ते प्रत्येक गोष्टीतनी फायबर आहे, त्या प्रत्येक गोष्टीत फायबर आहे. परंतु जर आपल्याला फायबर समजायचं असेल तर फायबरचे मेनली 2 प्रकार आहेत. एक आहे सोल्युबल, एक आहे इनसोल्युबल. सोल्युबल म्हणजे विरघळणारं म्हणजे जे आपल्या रक्तापर्यंत जाऊ शकते त्याला सोल्युबल म्हणतात. इनसोल्युबल म्हणजे काय, जे सहजासहजी विरघळत नाही तर ते आपल्या इंटेस्टाईन मध्ये राहील. तर हे फायबर जे आहे आपल्या इंटेस्टाईनला क्लीन करण्यासाठी काम करते. इनसोल्युबल फायबर आपल्या रक्तामध्ये जाऊन आपल्या रक्तामधल्या फॅटला रिड्यूस करते आणि रक्तामधलं जर फॅट रिड्यूस झालं तर ऑटोमॅटिकली आपलं फॅट रिड्यूस झाल्यामुळे आपल्या शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित होईल आणि रक्तप्रवाह जर व्यवस्थित झाला तर कोलेस्ट्रॉल लेवल आपला ऑटोमॅटिक नॉर्मल होते. आता बघा इथे आणखीन फायबर हा शब्द आला. आता इनसोल्युबल फायबर किंवा फायबर इनसोल्युबल आणि सोल्युबल फायबर हे सगळे
प्लांट बेस्ड फूडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे, नॉनव्हेज ॲनिमल प्रोडक्टमध्ये पण आहे, पण सगळ्यात चांगलं जर काही असेल तर ते आहे प्लांट बेस्ड प्रोडक्ट. जसं की ग्रीन लिपी जेवढे पदार्थ आहे यामध्ये सोल्युबल आणि इनसोल्युबल हाय कंटेंट मध्ये असते. यामध्ये आपल्या शरीरामध्ये प्रोबायोटिक्सचं पर्सेंटेज वाढते, म्हणजे आपला ऍब्झॉर्प्शन लेवल वाढेल, ज्यामुळे आपल्या रक्तामध्ये न्यूट्रिशन्स व्हॅल्यू वाढेल. आणि ऑब्व्हियसली रक्तामध्ये जर न्यूट्रिशन्स व्हॅल्यू जास्त असेल तर आपण नेहमी फिट अँड फाईनच राहू. सर, जसं आपल्याला माहित आहे आपल्या इंडियामध्ये खूप हार्ट अटॅकची प्रॉब्लेम आहे, हे कोलेस्ट्रॉलमुळेच होतात. तर एक तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल काय सजेस्ट करसान ज्यांनी कोलेस्ट्रॉलपासून आपण दूर राहिलं पाहिजे? इथे आपले ऑडियन्सही भरपूर जे बघतायत त्यांच्यातही खूप लोकांना आज हार्ट अटॅकचा एक धोका आहे, तर त्याच्यापासून आपण कसं सतत दूर राहिलं पाहिजे? धोक्यापेक्षाही भीती आहे. सगळ्यात मध्ये काय आहे, भीती आहे की मला आपल्या छात्यामध्ये दुखायला लागलं की असं वाटतं मला हार्ट अटॅक येतो का. मी म्हणेल की नाही येणार. ऍक्च्युली हार्ट अटॅक येण्यामध्ये आपली लाईफस्टाईल नाही तर आजचा स्ट्रेस खूप मोठा रोल प्ले करत आहे. लाईफस्टाईल जी आहे, लाईफस्टाईल असं म्हणू शकता की तुम्ही 50% आहे, पण 50% हा स्ट्रेस आहे. स्ट्रेसमुळे काय होतं की आपली जे ब्लड प्रेशर आहे ते फ्लक्च्युएट व्हायला लागतं. जसं की भीती लागल्यावर कसं वाटेल तुम्हाला, घाम सुटेल, असं थरकापल्यासारखं वाटेल, तुमचा रक्ताचा प्रवाह ऑटोमॅटिकली वाढून जाईल. तर साप दिसल्यावर जशी भीती वाटते तसंच आज आपल्या जीवनात प्रॉब्लेम आली की आपल्याला भीती वाटायला लागली आहे, आणि या भीतीमुळेच खूप लोकांना हार्ट अटॅक येत आहेत. तर हार्ट अटॅकसाठी कोलेस्ट्रॉल लेवल जी सांगितली ती तर कारणीभूत आहे, पण त्यापेक्षाही महत्वाचं जर काही असेल तर तो आहे स्ट्रेस आणि आपला स्लीप पॅटर्न, म्हणजे झोप लोकांची व्यवस्थित होत नाही, त्यामुळे सुद्धा हे सर्व आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा आज बायोलॉजिकल क्लॉक डे बाय डे काय होत आहे, चुकीचा होत आहे, आणि त्याचमुळे सगळेजण उलट्या पद्धतीने काम करतायत. त्यामुळे हार्ट अटॅकचं पर्सेंटेज खूप जास्त वाटत आहे. जर तुम्हाला वाटतं की हार्ट अटॅक कमी झाला पाहिजे तर ऑब्व्हियसली लाईफस्टाईल तर इम्प्रूव्ह करायचीच आहे, परंतु यासोबत तुम्हाला स्ट्रेस लेवलला सुद्धा मॅनेज करायचं. जसं की मेंटल हेल्थ बद्दल आपण बोललो, तर जर मेंटल हेल्थ चांगली झाली तर 100% हार्ट अटॅकला आपण प्रिव्हेंट करू शकतो. फक्त हार्ट अटॅक नाही तर बाकीच्या गोष्टीला सुद्धा आपण प्रिव्हेंट करू शकतो. त्यासाठी तुम्हाला पर्सनल कोचिंगची खूप आवश्यकता आहे की मी काय केलं तर काय होईल. नॉर्मली नाही तर आपण हा ब्रॉडकास्ट केला आणि लोक म्हणतात मी हे खाऊ की ते खाऊ. जसं की असं म्हणतात की युट्यूबवरून खूप लोक आज ज्ञानी बनत आहे, परंतु ते ज्ञान सुद्धा चुकीचं असू शकते. अर्ध ध्यान हे खूप चुकीचं आहे. अर्ध ज्ञान 100% चुकीचं असू शकते, कारण युट्यूब किंवा कुठल्याही सोशल मीडियावर जेव्हा तुम्ही जाता तर तो त्याचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे त्या व्यक्तीचा. तुमचं वजन वेगळं आहे, तुमची उंची वेगळी आहे, तुमची लाईफस्टाईल वेगळी आहे, तर तुमच्यासाठी एक कम्प्लिटली वेगळा डिझाईन प्रोग्राम होईल किंवा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला करावं लागेल सगळं. असं म्हणतात की न्यूट्रिशन इंटेक हा मॅक्झिमम लोकांचा एकसारखा असतो, पण पर्सनल कन्झम्पशन प्रत्येकाचं वेगळं असतं. ते आपल्याला कधी माहितीच नाही आणि कोणी शिकवत पण नाही. त्यामुळे सुद्धा हार्ट अटॅक किंवा बाकीचे लाईफस्टाईल डिसऑर्डर लोकांना होत आहे. हार्ट अटॅक पासून जर प्रिव्हेंट व्हायचं असेल तर मी एकच सजेस्ट करेल, इम्प्रूव्ह युअर लाईफस्टाईल. जेवणाला बदलवा. जर तुम्ही 3 गोष्टीला फॉलो केलं की सकाळचा नाश्ता जो आहे तो एकदम राजासारखा घ्यायला हवा, दुपारचं जेवण एकदम प्रजेसारखं घ्यायला हवं, आणि रात्रीचं जेवण एकदम गरिबासारखं म्हणजे अल्पसं खायला हवं. जर आपण असं केलं तर काय होईल की राजासारखा जो जेवणाचा प्रकार म्हणतो तो असं नाही की उठल्यावर आपल्याला 2 प्लेट पोहे खायचे आहे, 2 समोश्याच्या जागी 4 समोसे खायचे आहे. जर तुम्ही वडापाव खात असेल तर 2च्या जागी 4 प्लेट घ्यायचा आहे. त्याला राजासारखं नाही, भरपेट नाही है ना, भरपेट नाही. राजासारखा म्हणजे काय, तुम्ही विचार करा एक राजा काय खाईल हा विचार करा. ते सोडून द्या, आज जे आपण फेमस प्लेयर्स बघतो जसं की विराट कोहली आहे, सायना नेहवाल असेल, MC मॅरी कॉम आहे, तिने जर 2 प्लेट पोहे खाल्ले तर ती किती वेळ खेळेल, ती खेळणार नाही, खेळू शकणार नाही. का? कारण प्लेटवर राजासारखं जेवण नाही, त्या प्लेट मधले कंटेंट्स काय, त्या प्लेटमध्ये कुठल्या गोष्टी अवेलेबल आहे. जर त्या प्लेटमध्ये न्यूट्रिशन्स वाल्या ज्या गोष्टी असतात, जसं की आपल्या शरीराला पर केजी मागे 1 ग्रॅम प्रोटीन लागेल, एका व्यक्तीला 25 ते 30 ग्रॅम फायबर लागेल, प्रत्येक व्यक्तीला काही पर्सेंटेजमध्ये फॅट पण लागेल चांगलं. मग याचं कॉम्बिनेशन असलेलं जर तुमचा ब्रेकफास्ट असेल राजासारखा तर ऑब्व्हियसली तुम्ही त्यामुळे तुमच्या पूर्ण दिवसाला कॅरी करू शकता. आणि दुपारचं जेवण जर तुमचं प्रजेसारखं असेल, म्हणजे जेवढं खायला मिळालं तेवढं खाऊन तुम्ही फिटनेसला वाढू शकता. 2 रात्री खूप जेवणाची गरज नाही, आणि तुम्हाला वाटते तर तुमचं पोटभर जेवण घ्या. माझ्या हिशोबाने तुम्ही घ्यायलाच नाही पाहिजे, एकदम कमी जेवण घ्या आणि एकदम हेल्दी एनर्जेटिक फील करा स्वतःला. जर तुम्ही असं करून बघितलं तर मी सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा सांगेल की जर तुम्ही याला फॉलो केलं तर 100% उद्यापासूनच तुमच्यात फरक होणं सुरू होऊन जाईल. सर, आता आपण स्लीपवर बोललो,
म्हणजे एक स्लीप डिसऑर्डर आपल्याला नॉर्मली सगळ्यातच पाहायला मिळतात, पण जसं आपण ऑब्झर्व केलं की यंगस्टरमध्ये स्लीप डिसऑर्डर खूप मोठ्या प्रमाणात आहे. यंगस्टर आजकाल रात्र जागतात, सकाळी झोपतात, म्हणजे असं दुपारच त्यांची सकाळ होते. हे एक लाईफस्टाईलच प्रॉब्लेम म्हणू शकतो आपण. तर मग याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? याला लाईफस्टाईल प्रॉब्लेम म्हणू शकतो किंवा सोशल मीडियाचा इम्पॅक्ट म्हणू शकतो किंवा मी दुसऱ्यासारखं राहिलं पाहिजे याच्या मागे धावणे पण म्हणू शकतो. फिअर ऑफ मिसिंग ते पण म्हणू शकतो. परंतु यंगस्टर किंवा मी सुद्धा, तुम्ही नाही तर मी ज्यावेळेस यंग असेल मी पण हेच बघायचो की माझ्यासमोर जर कोणी चांगला दिसत असेल तर मी त्याला कॉपी केलं पाहिजे. परंतु आज जे कॉपी कॅट जे सुरू आहे ना ते कुठेतरी चुकीचं सुरू आहे. म्हणजे काय बघा, रात्री जर तुम्ही खूप वेळपर्यंत जागणार तर तुम्ही बायोलॉजिकल क्लॉकला काय करता, डिस्टर्ब करतोय. आपण आपल्या बायोलॉजिकल क्लॉकला काय करतो, डिस्टर्ब करतो. तर एक उदाहरण समजून घ्या की आपली पृथ्वी जी आहे, रोज सकाळी आपल्या इथे सकाळ होते, दुपारपर्यंत सूर्य तापायला लागतो आणि 3 वाजता नंतर सूर्य मावळायला लागतो. म्हणजे काय की माझं शरीर काम करण्यासाठी सर्वात जास्त एनर्जी जर माझी असेल तर सकाळपासून तर 3 वाजेपर्यंत आहे. जर मी सकाळी जर झोपायला लागलो आणि उठलोच नाही, 12 वाजता उठायला लागलो, तर मी सूर्याची जी बायोलॉजिकल क्लॉक आहे, एनर्जीचा लॉ आहे, त्याला फॉलो नाही करत आहे. आणि ते फॉलो न केल्यामुळेच माझ्या बॉडीमध्ये प्रॉब्लेम होणं सुरू होऊ शकते. हे आपल्याला माहितीच्या अभावामुळे हे सर्व काही होत आहे. जर आपण हे सगळ्यांना अशा सेशनच्या माध्यमातून जर आपण त्यांना अवेअर केलं, त्यांना जर सांगितलं, तर ऑब्व्हियसली ते सुद्धा त्यांच्यात बदल करतील आणि त्यांची झोप चांगली करेल. असं म्हणतात की जर विचार करा की मला सकाळी उठायचंय, तर पहिलं काम काय आहे बरं? मग रात्री टाइमवर झोपणे, म्हणजे रात्री आधी झोपावं लागेल. हे जोपर्यंत मला सांगणारं कोणी नाही तर मी माझ्या कामात गुंग असेल. जर मला कोणी अवेअर केलं तर ऑब्व्हियसली मला जर सकाळी उठायचं आहे तर मी प्रिपेअर करेन रात्री मला कसं लवकर झोपायचं आहे. आणि सर आजकाल यंगस्टर्स मोबाईलमध्ये राहतात किंवा त्यांचं वर्कही असतं, तर मेलेटोनिन डिस्टर्ब होऊन जाते सर. हो, असं म्हणू शकतो. त्यालाच आपण बायोकेमिकल म्हटलं होतं की ती एक म्हणते ना लत लग गई. आपण जे म्हणतो की लत लग गई हा शब्द आहे की होतं काय की एखादा व्यक्ती किंवा एखादा यंगस्टर जेव्हा सोशल मीडियावर जातो तर सोशल मीडियावर तो एंगेज होतो, याचे कारण शोधणं खूप गरजेचं आहे. आपण कसं आहे की यंगस्टरला फक्त दोष देतो की तो सोशल मीडियावर असतो. आता सोशल मीडियावर असतो, मला कधी कधी या सोशल मीडिया या शब्दाचा मी जेव्हा हे बरेच लोकांकडून ऐकतो मला स्वतःलाच हसा येतो. ते म्हणजे काय बघा, नाव किती सुंदर आहे, सोशल मीडिया. म्हणजे नाव आहे सोशल आणि तो माणूस एकटा आहे. नाव काय सोशल आहे आणि तो माणूस काय एकटा आहे. म्हणजे हे नाव ठेवलं आहे अट्रॅक्ट करण्यासाठी. याला सोशल मीडिया नाही म्हणायला पाहिजे, याला एकटा मीडिया म्हणायला पाहिजे. तो एकट्यातच असतो फक्त, तो आणि त्याचा मोबाईल. तो जगच मोबाईलमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. असं म्हणतात की एक व्यक्ती हा सोशल जर व्हायचा असेल त्याला कोणातरी सोबत बोलावं लागेल. सोशल मीडिया इज अ वन वे प्रोसेस आणि वन वे प्रोसेस कधीच सक्सेसफुल होऊ शकत नाही. जर तुम्हाला रिअल सोशल व्हायचं असेल, तुम्हाला मित्रात, तुमच्या परिवारात चर्चा करावी लागेल आणि जेवढी जास्त चर्चा करणार तेवढ्या तुम्हाला प्रश्नाची उत्तरं मिळतील आणि तुमचं आयुष्य चांगलं होईल. म्हणून सोशल मीडिया वाईट आहे हे माझं म्हणणं नाही, पण त्याचा अतिरेक खूप जास्त वाईट आहे. कारण आपण जर असं म्हणतात ना ते स्क्रीन टाइम जेव्हा मोजतात तर मॅक्झिमम लोकांचा सोशल मीडियाचा स्क्रीन टाइम जास्त आहे. त्यामुळे त्यांची जी एनर्जी आहे ते वेस्ट करत आहे. जर त्याला बेस्ट करायची असेल तर त्याने त्यांच्या आयुष्याकडे एकदा पुन्हा बघण्याची गरज आहे. एखाद्या चांगल्या वैचारिक व्यक्तीसोबत बसण्याची गरज आहे आणि जीवनाचे ध्येय ठरवण्याची गरज आहे. जर त्यांनी जीवनाचे ध्येय ठरवले तर 100% ते लोक त्यांच्या जीवनात यशस्वी होऊ शकतात आणि सोशल मीडियापासून दूर जाऊ शकतात. आणि जेव्हा माणूस स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देतो त्याची झोप ऑटोमॅटिक चांगली होते, कारण तो आनंदी असतो. आणि आनंदी असल्यावरच आपला जो मेलेटॉनिन आहे तो सिक्रेट होतो. आणि तो सिक्रेट होण्यासाठी एक हास्य लागेल, जेवणामध्ये बी कॉम्प्लेक्स लागेल. ह्या जर 2 गोष्टी त्याला मिळाल्या तर 100% त्याची झोप पण चांगली होईल. आता आपण डिस्कस केलं शुगर, कोलेस्ट्रॉल झाले असे आपण प्रॉब्लेम ओव्हरऑल डिस्कस केलेला आहे वरून. तर एक ओव्हरऑल डाएट सांगू शकता का सर तुम्ही, ज्यांना म्हणजे वेट गेन करायचं आहे किंवा वेट लॉस करायचं अशा व्यक्तीसाठी 2 सेग्रिगेशन करून आणि ते हेल्दी, म्हणजे त्यांनी एक हेल्दी लाईफस्टाईल जगली पाहिजे. ऑब्व्हियसली हेल्दी लाईफस्टाईल जगण्यासाठी मी पहिल्यांदाच एका गोष्टीबाबत बोललो की सकाळचं जेवण राजासारखं असायला हवं, दुपारचं जेवण प्रजेसारखं आणि रात्रीचं जेवण गरिबांसारखं असायला हवं. याला जर चांगलं समजायचं असेल तर एक आपण करू शकतो की आपल्या जेवणामध्ये
सकाळच्या जेवणामध्ये म्हणजे सकाळचा जो नाश्ता असतो त्या बघा नाश्त्याला आपण इंग्रजीत ब्रेकफास्ट म्हणतो. आता ब्रेकफास्ट म्हटलं तर आपल्याला इडली उपमा डोसा पोहा आठवेल, परंतु ब्रेकफास्ट या शब्दाचाच अर्थ खूप सुंदर आहे. फास्ट म्हणजे काय? उपवास. मी रात्री कधीतरी किती वाजता 8 वाजता जेवण केलेलं असेल तर सकाळी मी पुन्हा समजा जर 1 वाजता जेवण करणार. जेवण कधी करणार? 1 वाजता. तर माझा हा खूप मोठा ड्युरेशन होते. जर एवढा जास्त ड्युरेशन झाला तर माझ्या बॉडीमध्ये कॅलरी डिफिशिट होईल आणि मी काम व्यवस्थित करू शकणार नाही. आणि मॅक्झिमम लोकांना सकाळीच खूप चांगले कामं असतात आणि सकाळीच खूप चांगलं काम करू शकतात. म्हणून या फास्टला ब्रेक करण्यासाठी ज्या वस्तूची गरज आहे त्याला ब्रेकफास्ट म्हणतात. ब्रेक युअर फास्ट. तर मग चांगलं आरोग्य जर जगायचं असेल तर चांगल्या अन्नापासूनच सुरुवात झाली पाहिजे. जसं की आपण पहिले बोललो होतो की आहारच तुमच्या विचारांना बनवते. जर मी सकाळी जर चांगल्या गोष्टी खाल्ल्या, जसं की जर तुम्ही सकाळी फ्रुट्स व्हेजिटेबल सलाड्स बनवला किंवा काजू बदाम किशमिश हे घेतलं किंवा काही आज मार्केटमध्ये खूप सारे सप्लिमेंट्स आहेत त्याला तुम्ही ब्रेकफास्टमध्ये ऍड ऑन केलं, जर असं केलं तर ज्यामध्ये न्यूट्रिशन्स व्हॅल्यू जास्त आहे जी तुमची नीड कम्प्लीट करू शकते, असं पॅक जर तुम्ही बनवला आणि तो जर सकाळी घेतला ब्रेकफास्टमध्ये तर ऑब्व्हियसली आपल्या शरीराच्या 2-3 गरजा पूर्ण होईल. म्हणजे आपल्या शरीराचा प्रोटीन इंटेक कम्प्लीट होऊ शकतो, आपल्या शरीराचा फायबर इंटेक कम्प्लीट होऊ शकतो, आपल्या शरीराचा न्यूट्रिशन इंटेक कम्प्लीट होतो. पहिलं जर तुमचं रिच न्यूट्रिशन डाएट असेल म्हणजे फूड असेल तर ते तुम्हाला दिवसभर काम करण्यासाठी मदत करेल. तर फर्स्ट हे करू शकतो. मग यामध्ये काय काय ऍड करू शकतो आपण? ऑल टाइप्स ऑफ व्हेजिटेबल फ्रुट्स ऍड करू शकतो. बदाम काजू किसमिस अशा वस्तू ऍड करू शकतो. जर तुम्हाला कोणी गाईड केलं असेल, काही तुम्ही जर मील रिप्लेसमेंट घेत असाल तर ते ऍड करू शकतो, जसं आम्ही लोकांना गाईड करतो. सोबतच तुम्ही दुपारचं जेवण जे आहे त्या जेवणामध्ये 2 गोष्टीला ऍड करायला पाहिजे. ती म्हणजे काय? तुमच्या दुपार नंतरचा पाण्याचा इंटेक आणि जेवणामध्ये फायबर. दुपारच्या जेवणामध्ये जर थोडंसं फायबर इंटेक वाढवलं, जसं की आपण सलाद म्हणतो, तो 3 टाइप्स ऑफ एनी सलाद, गाजर काकडी मुळा टमाटर बीट जे तुम्हाला आवडते तशा वस्तू किंवा हिरव्या पालेभाज्या आताच्या सीझन मध्ये खूप जास्त अवेलेबल असतात, त्या जर तुम्ही जेवणामध्ये ऍड केल्या तर एक हाय फायबर रिच फूड बनेल. आणि रात्रीच्या जेवणामध्ये अल्प आहार घ्यायला पाहिजे. अल्प आहार म्हणजे काय? जेवढी आपली भूक आहे त्याच्या अर्ध खायला पाहिजे. जर असं केलं तर 100% एखाद्या व्यक्तीचं वजन कमी असेल तर वाढण्यासाठी मदत होईल, एखाद्या व्यक्तीचं जर वजन जास्त असेल तर कमी होण्यासाठी सुद्धा मदत होईल. तर हे जर केलं तर 100%. आता तुम्ही म्हणसाल की याच्यात मी काय खायला पाहिजे? व्हेज नॉनव्हेज ह्या गोष्टी आपण ऍड करतो की मला तर खूप जास्त गोड आवडतंय, मला जर नॉनव्हेजच खायचं आहे, तर मी रिकमेंड करेल कुठलाही स्वीट किंवा कुठलाही नॉनव्हेज प्रोडक्ट जर खायचं असेल तर त्याला तुम्ही रात्रीच्या ऐवजी जर दुपारी शिफ्ट केला तर 100% तुम्ही फिट राहू शकता. तर मग आणखी एक नवीन वर्ड आलेला आहे इंटरमिटेंट फास्टिंग. तर हे याच्याबद्दल तुम्ही थोडंसं डिटेलमध्ये सांगू शकता का? एक फक्त ट्रेंड आहे की याने खरंच आपल्याला हेल्थ बेनिफिट पण आहे? ऍक्च्युली याला ट्रेंड म्हणू शकतो किंवा आपली ती परंपराच आहे. नॉर्मली जर बघितलं तर भारतातली ती परंपराच आहे की लोक आधी काय करायचे, रात्री जेवण करायचे आणि सरळ सकाळी जेवण करायचे. त्यालाच काय म्हणतात, ज्या जेवणामध्ये 14 ते 16 घंट्याचं अंतर असते 2 जेवणामधलं, त्याला इंटरमिडिएट फास्टिंग म्हणतात. आता ही कन्सेप्ट नाही आहे, तिला वेगळ्या पद्धतीनं म्हणजे रिप्रेझेंट करून लोकांकडून करून घेण्याची ती कलाकारी आहे. परंतु आपलं जेवण जर असं असेल तर 100% तो व्यक्ती फिट राहतो. आता या जेवणाच्या 2 जेवणामधला जर गॅप जास्त असेल तर होतं काय ते समजून घेऊ. इंटरमिडिएट फास्टिंग समजण्यापेक्षा त्यात होतं काय ते समजून घेऊ. जेव्हा आपल्या 2 जेवणामध्ये 14 घंट्यापेक्षा जास्त वेळ होतो तर त्यावेळेस होतं काय की आपल्या शरीरातनी जो शुगर आहे ती कुठेतरी डिफिशियन्सी झालेली आहे, म्हणजे शुगर नाही आहे. तर माझ्या शरीराला ऑब्व्हियसली शुगरची गरज भासेल किंवा त्याला खाण्यासाठी काहीतरी लागेल. माझ्या शरीरातनी ट्रिलियन्स ऑफ बॅक्टेरियाज आहे, बरेचसे बॅक्टेरियाज आहे, त्याला कुठलं तरी अन्न लागेल. मग जेव्हा मी उपाशी असतो त्यावेळेस माझ्या बॉडीत जर अनवॉन्टेड फॅट असेल किंवा अनवॉन्टेड गोष्टी असेल किंवा कुठले बॅक्टेरियाज असतील, त्याला माझं शरीर स्वतः खाणं सुरू करते. त्यामुळे तो व्यक्ती फिट पण होईल आणि त्याच्या बॉडीमधले प्रॉब्लेम सुद्धा रिव्हर्स होण्यासाठी मदत होईल. तर ही एक चांगला प्रकार आहे. परंतु जर तुम्ही चुकीचं जर तिथं काही केलं तर 100% हे तुमच्यासाठी घातक पण होऊ शकते. कारण ऑलवेज गो विथ एक्सपर्ट पर्सन. तुम्ही कोचिंग सोबत जर केलं तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येईल. विदाउट कोचिंग जर केलं तर नाही होणार.
आम्ही आमच्या क्लबमध्ये एक बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज असतं, त्यामध्ये डिटॉक्स डेला आम्ही प्रमोट करतो. डिटॉक्समध्ये सुद्धा आम्ही इंटरमिडिएट फास्टिंग सारखं करतो आणि त्यामुळे लोकांना खूप सुंदर रिझल्ट येतात. दुसऱ्या दिवशी ते जेव्हा शेअर करतात अनुभव डिटॉक्स नंतर, ते म्हणतात की सर मला एवढं जास्त एनर्जेटिक वाटत आहे, माझा स्लीप पॅटर्न एवढा चांगला झाला. तो सुद्धा एक प्रकार आहे, परंतु ते विथ गाईडलाईन असायला पाहिजे. मी म्हणून इथे प्रेक्षकांना त्याच्याबद्दल सांगणार नाही, कारण काही लोकांनी जर चुकीचं केलं तर ऑब्व्हियसली आपल्याच नावावर ते येईल. जर त्यांना समजायचं असेल तर ते 100% कॉन्टॅक्ट करू शकतात. आणखी सर आता तुम्ही 13 वर्षापासून सर ह्या इंडस्ट्रीमध्ये आहे. तुमच्या आतापर्यंत तुम्ही खूप सारे क्लायंटला ट्रीट केलं आहे सर, आणि तुमचे एक खूप चांगले फीडबॅकही मिळते सगळ्यांकडून. तर सर तुम्ही एक कोणती कॉमन प्रॉब्लेम ऍड्रेस केली आहे की जे सर्वांमध्येच आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे आपण ते प्रिकॉशन घेऊ? बघा, कॉमन प्रॉब्लेम जर नॉर्मल लोकांमध्ये असेल तर सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आहे माहितीचा अभाव. तो प्रॉब्लेम आहे, फक्त तो लोकांना वाटत नाही की हा प्रॉब्लेम आहे. लोकांना योग्य माहितीच नाही की मी काय केलं पाहिजे. मला 13 वर्ष झाले, 13 वर्षात मी ऑब्झर्व केलं की लोकांना बऱ्याचशा गोष्टी माहिती नाही. त्यामुळे मी माझ्या सेशन्समध्ये जास्तीत जास्त भर जे आहे माहिती कशी होईल यावर देतो. त्याला आपण अवेअरनेस म्हणतो. तर जेवढं चांगलं अवेअरनेस होईल ना फूडबद्दल, तेवढा जास्त फायदा होतो. जर तुम्ही बघितलं असेल, मी जर विचारलं मला माहिती नाही तुम्ही काय करता ते, जर मी माझ्या कस्टमर्सला किंवा माझ्या क्लायंटला जेव्हा विचारतो, माझ्या स्टुडंटला जेव्हा विचारतो, तर मी त्यांना विचारलं की तुम्ही सलाद किती खाता. समजा तुम्ही एक ऍपल आणला तर तुम्ही घरातनी किती जण खाता, तर ते म्हणतात 3-4. आणि मी जर विचारलं की एक समोसा आणला तर किती जण खातात, ते म्हणतात मी एकटा. तर बघा हा कन्सेप्ट काय आहे की त्यांना का बरं ते एक ऍपल चौघांना वाटत असेल आणि एक समोसा एकटा खात असेल, कारण समोशाबद्दलचं अवेअरनेस वेगळं आहे आणि ऍपल बद्दलचं अवेअरनेस वेगळं आहे. जर मी अवेअरनेसवर फोकस केला तर तो व्यक्ती ऑटोमॅटिकच एक ऍपल स्वतः खाईल आणि समोसा डिस्ट्रीब्यूट करेल. फक्त शिकण्याची गरज आहे, समजण्याची गरज आहे. म्हणून मी आमच्या सेशन्समध्ये अवेअरनेसवर खूप जास्त वर्क करतो. पहिला प्रॉब्लेम आहे अवेअरनेस, म्हणजे चुकीची माहिती आहे. असं म्हणतात की चुकीची माहिती वारंवार जर तुम्हाला सांगायला लागलं तर तीच तुम्हाला खरी वाटायला लागते. काय वाटायला लागते? जर चुकीची माहिती वारंवार सांगायला लागलो आपण तर तीच आपल्याला खरी वाटायला लागते. याला म्हणतात समज. म्हणजे लोकांचे समज कुठेतरी चुकीचे झालाय, ते बदलवणं गरजेचं. हा सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम आहे की आपल्यावरच लक्ष नाही. माझं कोणावर लक्ष नाही, स्वतःवरच लक्ष नाही की मी माझ्यासाठी काय केलं पाहिजे. माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे? माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे माझं आरोग्य. तर माझ्या आरोग्यासाठी जर माझ्याकडे वेळ नसेल तर ही एक खूप दुःखाची घटना आहे. हा दुसरा प्रॉब्लेम आहे की लोकांवरच लक्ष नाही, स्वतःवर लक्ष नाही. हा एक प्रॉब्लेम आहे. तिसरा प्रॉब्लेम आहे की लोक पैसा कमावण्याकडे खूप एंगेज आहे, आरोग्याकडे नाही. म्हणजे त्यांचा सर्वात जास्त भर कशावर आहे? पैसा कमावण्यावर. आता पैसा कमावण्याच्या चक्करमध्ये एक व्यक्ती काय करतो, खूप पैसे कमावण्यामध्ये आरोग्य खराब करतो आणि नंतर कमावलेला पैसा आरोग्य चांगला करण्यासाठी खर्च करतो. तर हा जो प्रॉब्लेम आहे याला जर सॉल्व्ह करायचा असेल तर आपल्याला नॉलेजची, ज्ञानाची गरज आहे. जसं की आपल्या इथे 3 योग सांगतात. एक ज्ञानयोग, एक आहे कर्मयोग, एक आहे भक्तियोग. यामधला ज्ञानयोग सगळ्यात महत्वाचा आहे. ज्ञानयोग जेवढं चांगलं होईल, म्हणजे नॉलेज जेवढं चांगलं होईल तेवढ्या चांगल्या आपल्या ऍक्शन्स होईल. ऍक्शन चांगलं झाला की त्या व्यक्तीचं शरीर ऑटोमॅटिकच चांगलं होतं. तर आता आपण बघतो की मल्टीनॅशनल कंपनी आहे, त्यांचे चीप डोपामिन प्रोडक्ट मार्केटमध्ये रिलीज करतात. जसं एक्झाम्पल देतो म्हटलं तर सिगरेट झालं, अल्कोहोल झालं, कॉफी झालं. तर त्याच्यामुळे आपण त्यांचे कस्टमर आहोत, ते आपल्याकडूनच पैसे घेतात आणि आपल्यालाच एका लूपमध्ये फसवतात की आपण त्यांचे प्रोडक्ट वारंवार यूज करत राहतो आणि आपण अशा लूपमध्ये फसतो की त्यातून आपल्याला न कळत आपण बाहेरच नाही निघू शकत. तर मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कशी आपली लाईफस्टाईल? बघा, ही एक खूप सुंदर संकल्पना आहे. या पृथ्वीवरचा प्रत्येक व्यक्ती फायद्यासाठी आहे. मी जसा आता प्रश्न विचारला की ही गोष्ट केली तर मला फायदा काय, तर हे सर्व जे प्रोडक्ट आहेत ज्याच्यामध्ये सर्व प्रोडक्ट जे काही असतील, म्हणजे जे काही मल्टीनॅशनल ब्रँड असतील, ज्याच्या वस्तू आपण इनटेक करतो किंवा आपण वापरतो, तर होतं काय की त्या आपल्याला ऍडिक्शन मध्ये जातात. जसं की आपण एखादी वस्तू खाल्ली तर आपले जे टेस्ट बर्ड आहे, टेस्ट बर्ड त्याला टेस्ट करतात. ते कोणाला ऍड्रेस करतात? माइंडला ऍड्रेस करतात. ते कुठलं तरी केमिकल प्रोड्यूस करतात. तेच केमिकल जर चांगलं असेल तर काय होईल, ते पुन्हा पुन्हा खाण्याची माझी इच्छा होईल. काय इच्छा होईल?
कशामुळे? फक्त माझ्या टेस्ट बर्डमुळे, माझे जे म्हणजे टेस्ट ज्याने येते त्यामुळे मला पुन्हा खावंसं वाटेल. परंतु त्या टेस्टला मग अवॉइड कसं करणार? अवॉइड करण्यासाठी जे मी आधी प्रश्न विचारले त्याला जर तुम्ही वापरलं तुम्ही त्याच्यावर कंट्रोल आणू शकता. परंतु आपण त्या जिभेच्या कंट्रोलमध्ये आपण जातो, जिभेला कंट्रोलमध्ये नाही आणू शकत. त्यामुळे सुद्धा लोक यामध्ये येतात. आणि प्रत्येक जण इथे बिझनेस करण्यासाठी आलेला आहे. तो ऑब्व्हियसली तो बिझनेस कधी होईल? एखादी वस्तू वारंवार विकल्या गेली तर, किंवा एखादी सर्व्हिस वारंवार घेतल्या गेली तर. ती सर्व्हिस कशी सुपेरियर आहे हे सांगणं त्यांचं काम आहे. परंतु माझं काम आहे की माझ्यासाठी ते किती उपयोगी आहे, माझ्यासाठी किती उपयोगी आहे ते माझं काम आहे. तर मला माझ्यावर वर्क करायचं आहे, ना की वस्तूवर. आणि तुम्हाला जर तुमच्यावर वर्क करायचं असेल तर तुम्हाला नॉलेज घेणं खूप अनिवार्य आहे आणि ते आपण घेतलंच पाहिजे. आपण सर मेंटल हेल्थची खूप प्रॉब्लेम बघत आहोत, तर सोशल मीडियामुळे एक डिप्रेशनचे प्रॉब्लेम समोर येत आहे, तर आपण त्यासोबत कसं डील केलं पाहिजे? डिप्रेशनचे प्रॉब्लेम येण्यामागे बरेचसे कारण आहेत. त्यामधलं सगळ्यात पहिलं जर कारण काही असेल तर फिअर, भीती, आणि दुसरं आहे कंपॅरिझन. डिप्रेशन हे फिअर आणि कंपॅरिझन मध्ये सर्वात जास्त वाढते. तर डिप्रेशन का वाढते की बघा, सोशल मीडियामध्ये जर बघितलं तुम्ही, असं म्हणतात की सोशल मीडियावर, जसं सोशल मीडियावर मी कुठल्या याचं नाव नाही घेणार, की सोशल मीडियावर जसे तुम्ही दिसता तसे तर आपण नाही आहोत, आणि आधार कार्डावरचा जो फोटो आहे तेवढे खराब पण नाही आहोत. तर सोशल मीडियावर जेव्हा आपण जातो तर कुठलं तरी प्रिपरेशन करून जातो. एक सिंपलचं उदाहरण आजचं आपण घेऊया, की आपण इथे जे बसलोय तुम्ही सूट वगैरे घालून असं बसलोय. जर तुम्ही माझ्या घरी इंटरव्ह्यू घेतला असता तर ऑब्व्हियसली मी घरातल्या कपड्यात असतो. म्हणजे सोशल मीडियावरचं जे अपिअरन्स आहे हे प्रिपरेशन आहे, बाय इंटेन्शन आहे. आणि त्या इंटेन्शनला जर सत्य मानत गेलो आपण, त्या सोशल मीडियाला सत्य मानत गेलो तर काय होईल? आपण ऑटोमॅटिकली कंपॅरिझनच्या लूपमध्ये येऊन जाऊ, आणि कंपॅरिझन हे डिप्रेशनचं सगळ्यात पहिलं कारण आहे. आणि त्यामुळे खूप लोकांमध्ये फिअर तयार होतो, आणि फिअरमुळे काय होते की मी हे करू शकत नाही ही भीती वाढायला लागते, आणि त्यामुळे खूप लोक सुसाईड पण करतात. तुम्ही आज बघितलं असेल की लोक बरेच जण शरीराने फिट होते पण त्यांनी सुसाईड केलं. आपण विचार केला यार यांच्याकडे सक्सेस होतं, पैसा होता, सगळं काही होतं, कसं काय यांनी सुसाईड केलं असेल? तर कुठेतरी कंपॅरिझन त्यामध्ये काय होते येते की व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्तीसोबत कम्पेअर करायला लागतो. सोशली ऍक्टिव्ह माणूस तसाच आहे की कम्पेअर करेलच, आणि कम्पेअर केल्यामुळेच डिप्रेशन वाढायला लागतं. डिप्रेशनमुळे आपला कॉन्फिडन्स लेवल ऑटोमॅटिकली कमी व्हायला लागतो, आणि तो कोणासोबत चर्चा करत नाही, संभाषण करत नाही, आपले विचार व्यक्त करत नाही. त्यामुळे सुद्धा डिप्रेशन वाढायला लागते, आणि त्याचमुळे खूप लोक आज या जगातून नाहीसे होत आहे. जर त्यांना वाचवलं पाहिजे तर मला असं वाटतं की आपण एक कॅम्पेनिंगच करायला पाहिजे, लोकांना अवेअर करायला पाहिजे की तुम्ही लोकांसोबत बोला, चलो बात करे हम, है ना, आपण म्हणू ना चलो बात करे हम एक दुसरे से. असं जर आपण केलं तर आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा करू शकतो, विचार बदलू शकतो, त्यांनी जीवनात काय केलं पाहिजे हे त्यांना शिकू शकतो, आणि याच्यातून बाहेर पण काढू शकतो. तर डिप्रेशन दूर होण्यासाठी खूप मोठी गोष्ट नाही, एका चांगल्या व्यक्तीची गरज आहे ज्याच्यासमोर तुम्ही तुमचे विचार मांडू शकता. तो जर मिळाला तर डिप्रेशन मधून 100% बाहेर निघेल. यासाठी औषधीची गरज नाही, यासाठी चांगल्या व्यक्तीची गरज आहे. सर आता आपण मेंटल हेल्थमध्ये आणखी डीप जाऊ थोडासा. तर माझा प्रश्न होता की आपल्याला बघायला मिळते म्हणजे यंगस्टर्स आहे, जसं प्युबर्टीच्या काळात आपण घरचे म्हणतात की त्यांना पंख फुटतात, तर प्युबर्टीमध्ये आपल्याला खूप सारे बॉडीतही बदल मिळायला मिळते आपल्या हॉर्मोन्समुळे किंवा कोणत्याही गोष्टीमुळे. तर यंगस्टरचं हे खिचाव सोशल मीडिया झालं, सिगरेट, अल्कोहोल अशा चुकीच्या गोष्टीकडे जास्त प्रभाव असतो त्यांचा. तर आपण म्हणजे यंगस्टरनी काय प्रिकॉशन्स घेतली पाहिजे आणि त्यांच्या पॅरेंट्सनी काय प्रिकॉशन्स घेतली पाहिजे? जसं की यंगस्टर आहे की तुम्ही जे बोलतायत की यंग जनरेशन काय ह्या सर्व गोष्टी जास्त करतात, त्याच्यामध्ये एक हार्मोन्स आहे, बायोकेमिकल बद्दल आपण जसं बोललो होतं की टेस्टोस्टेरॉन हार्मोन जो आहे जसं शरीरामध्ये वाढायला लागतो एका विशिष्ट वयानंतर, तर इट इज वन टाइप ऑफ पॉवर, ही एक एनर्जी आहे. जर त्या एनर्जीचा योग्य वापर जर झाला तर तो खूप काही चांगलं करू शकतो, परंतु त्या एनर्जीचा जर वापर नाही झाला तर तो वाईट गोष्टी पण करू शकतो, काही ना काही 100% करणार. एनर्जीचा काय लॉज आहे, एनर्जी नेव्हर डिस्ट्रॉय, नेव्हर क्रिएटेड, इट इज कन्व्हर्टेड. जर माझ्या बॉडीतनी एनर्जी जनरेट होत आहे त्या बायोकेमिकल्समुळे, तर ऑब्व्हियसली मी काहीतरी केलं पाहिजे. आणि अशा वेळेस काय होतं की त्याला योग्य अवेअरनेस न दिल्यामुळे, योग्य मार्गदर्शन न दिल्यामुळे
त्याला जे त्याच्या डोळ्यासमोर वस्तू दिसतात ना, ती वाटतात की मी हेच केलं पाहिजे, म्हणून तो त्या ट्रॅपमध्ये येतो आणि चुकीच्या गोष्टी करतो. जर तुम्हाला वाटते की यंगस्टरनी चांगलं केलं पाहिजे, तर मला असं वाटतं त्यांच्या आई वडिलांनी ह्या गोष्टी समजायला पाहिजे की स्वच्छ एक यंगस्टर एका काही गोष्टी करण्याचं वयच ते आहे. आता जर त्यांनी त्या वयात त्या गोष्टी नाही केल्या तर कधी करणार? म्हातारपणी तर करणार नाही. कोणी जाऊन पबमध्ये डान्स म्हातारपणी नाही करणार. तो कसा यंगस्टर असेल तेव्हाच करेल असं आपण म्हणतो. परंतु मी जर ऍज अ पॅरेंट जर मी माझ्या मुलांना अवेअर केलं की याचे तुला लॉंग टर्म मध्ये काय नुकसान होऊ शकते आणि या एनर्जीचा तू तुझ्या आयुष्यासाठी कसा वापर करू शकतो, वापर कसा करू शकतो, हे जर मी समजून सांगण्यात सक्षम झालो तर कदाचित माझ्या मुलांना चुकीच्या वळणावर जाण्यापासून मी रोखू शकतो. पण मी त्याला फक्त रोखण्याचा प्रयत्न केला आणि तिथे जर म्हटलं की नाही हे तू कर नाही शकता, तर ऑब्व्हियसली त्याची एनर्जी करण्यासाठी लागेल, न करण्यासाठी नाही. पण मी जर अवेअर केलं तर त्याची एनर्जी डायव्हर्ट होऊ शकते. त्याविषयी डायव्हर्ट स्टॉप नाही करू शकत मी त्याची एनर्जी. इकडे कुठेतरी लागते, मी त्याच्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी त्याला लावू शकतो आणि त्याला त्याच्या आयुष्यात सक्सेसफुल होऊ शकतो. यामुळे आई वडिलांची भांडणं पण कमी होऊ शकतात. एनर्जी वाढणारच आहे. तिला ना मी थांबू शकणार ना या प्लॅनेटवरचा कुठला व्यक्ती थांबू शकणार. वो तो बढेगी. यू हॅव टू युटिलाइज इन डिफरंट वे. त्याला तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं यूज करावं लागेल. सगळ्यात चांगलं मी एकच पॅरेंटला सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या मुलांना अवेअर करा. जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्याप्रती अवेअर करा, त्यांच्यासोबत चर्चा करा, अवेअर करा. तुम्हाला लक्षात येत आहे की चुका होत आहे, तर चुकांना दाबण्यापेक्षा त्याच्याबद्दल अवेअर जर केलं तर 100% तुम्हाला जास्त फायदा होईल. आणखी सर एक प्रश्न जे नेहमी दाबल्या जाते, याच वयात असं ऑपोजिट खूप हे होते, इंटरॅक्शन वाढते किंवा अट्रॅक्शन खूप वाढते, तर मग त्याच्यासोबत कसं डील केलं पाहिजे? कारण आपण घरी सांगत नाही, आपण आपल्या मित्रांना सांगतो, त्यांनी आपल्याला आणखी अलग सजेस्ट करतात, तर ते चुकीच्या मार्गात न गेलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय सांगता? अट्रॅक्शन तर या निसर्गाचा नियम आहे. अट्रॅक्शन राहणारच आहे, अट्रॅक्शन होणारच आहे. आणि तुमचे हार्मोन चेंज झाले तर ऑब्व्हियसली ते इंटरनल फिलिंग असतात आणि हे प्रत्येकाला होणारच आहे. वशुद नेहमी म्हणतात की आपको एक दुसरे के प्रति तो अट्रॅक्शन रहेगा, कारण निसर्ग जसा बनवलेला आहे की ऑपोजिट जेंडर अट्रॅक्शन नेहमी असेल, ऑपोजिट जेंडर अट्रॅक्शन नेहमी असेल. परंतु त्याची मर्यादा काय आहे, त्याला कसं तुम्ही युटिलाइज केलं पाहिजे, यावर अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत आपण अवेअर करत नाही तोपर्यंत अट्रॅक्शन चुकीच्या दिशेने जाऊ शकतं. जर तुम्ही अवेअर केलं आणि त्याला जर समजावून सांगितलं की ह्या गोष्टी करण्याच्या मर्यादा काय, कसं केलं पाहिजे, कुठल्या गोष्टी आहे, काय नुकसान होऊ शकते, काय फायदे आहे, जर आपण हे करू शकलो, समजावून सांगू शकलो, तर 100% आपण त्यांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवू शकतो आणि त्यांना एका नवीन मार्गावर सुद्धा नेऊ शकतो. तुम्ही बघितलं असेल खूप जण याच वयात काहीतरी करून दाखवतात आणि काही जण मरून दाखवतात. कुछ करके दिखाते, कुछ मर के दिखाते. तर करून दाखवणाऱ्या गोष्टी जर आपण चांगल्या शिकवल्या तर 100% त्यांना जास्त फायदा होईल. आणि अट्रॅक्शन ऑब्व्हियसली हा निसर्गाचा नियम आहे, तो राहणारच आहे आणि त्याच्या जागी अवेअरनेसच सगळ्यात चांगला उपाय आहे. तर आता मेंटल हेल्थला आणखी एक स्टेप समोर घेऊन जाऊ आपण सर. एक थोडासा विवादित टॉपिक आहे की आपण म्हणतो मेंटल हेल्थ चांगली असली पाहिजे. मेंटल हेल्थ नॉर्मली आता बघायला मिळते की आपल्या पार्टनरमुळे खराब होतात, म्हणजे हस्बंड वाईफ यांच्या झगड्यामुळे मेंटल हेल्थवर अफेक्ट पडते. तर एक तुम्ही हॅपली मॅरिड आहे सर गेल्या इतक्या वर्षापासून, आता आम्हाला माहित नाही सर, तर तुम्ही एक तुमचं हॅपली मॅरिड आहे तर त्याच्या मागचं रहस्य सांगू शकता सगळ्या ऑडियन्सला? म्हणजे सिंपल रहस्य आहे, एका दुसऱ्यांना समजणे आणि एका दुसऱ्यावर विश्वास ठेवणे. जर मला असं वाटतं पती पत्नीनं जर भांडण नाही केलं तर त्या घरात तेवढी मजा नाही येणार. त्याचं भांडण व्हायलाच पाहिजे ना. आमचे रोज भांडणं होतात असं म्हटलं तरी चालेल, परंतु आमचा एकमेकाप्रतीचा विश्वास खूप जास्त आहे. आजपर्यंत मला वाटत नाही की माझ्या जेवढ्या वस्तू आहेत त्या माझ्या पत्नीला माहित नाही आणि माझी पत्नी जे करते ते मला माहित नाही. आम्हाला दोघांबद्दल एकामेकाबद्दल खूप चांगली अंडरस्टँडिंग आहे, एकामेकाबद्दल माहिती खूप चांगलं आहे. आणि कुठल्याही संबंधाचा जर दुवा असेल तर तो आहे विश्वास, आणि तो विश्वास असणं खूप गरजेचं आहे. आज चुकीच्या गोष्टी बघितल्यामुळे, चुकीच्या गोष्टी ऐकल्यामुळे लोकांमध्ये काय होत आहे की चुकीचे भ्रम तयार होतात आणि भ्रमच रिलेशनला काय करतात, डिस्टर्ब करतात आणि त्या भ्रममुळेच एकामेकापासून दूर पण जातात.
तर यामध्ये जो आहे विश्वास खूप महत्वाचा आहे. विश्वास कसा बनतो? मी जे ऐकतो त्यापासून. मी रामाच्या स्टोरी ऐकल्या, जसं की रामाने त्यांच्या पत्नीसाठी खूप काही केलं आणि त्यांच्या पत्नीसोबतच ते राहिले. तर मला असं वाटते की मी त्यांच्या एवढं तर नाही म्हणणार, पण त्यांनी जे एक वळण घालून दिलेलं आहे त्यापैकी काही गोष्टी मी 100% करणार. आणि या विश्वासाने मी माझ्या फॅमिलीसोबत राहतो. म्हणून आमच्या दोघांचे रिलेशन पण चांगलं आहे, एकामेकाप्रतीचा विश्वासही चांगला आहे आणि आम्ही कंटिन्यू सोबत असल्यामुळे आम्हाला कुठला चान्सच नाही. झगड़ा करो या प्यार करो, हमारा प्यार ही झगड़ा है और झगड़ा ही प्यार है. तो ये दोनों भी चीजें चल सकती है आणि तो आमचा फक्त टाइम बिंग आहे. असं म्हणतात की भांडण हे विचारासाठी जे आहे, तुमचं जर भांडण वस्तूसाठी असेल तर चालेल, विचाराचे नसले पाहिजे. वस्तूसाठीचे असेल, ही वस्तू इथे का नाही ठेवली ते वाद चालेल, पण विचाराचे नसले पाहिजे. विचारात मतभेद आले तर तुमच्या संबंधात सुद्धा मतभेद येईल. म्हणून आमचे विचार चांगले आहे आणि विचार हे विश्वासामुळे वाढतात आणि आमचा विश्वास एकामेकावर खूप जास्त आहे. आणि मला असं वाटतंय की जर मी एखाद्या व्यक्तीसोबत लग्न केलं आहे तर माझा त्याच्या प्रतीचा विश्वास खूप जास्त असला पाहिजे. आपण बघतो की लव्ह मॅरेज किंवा यामध्ये डिवोर्सचं पर्सेंटेज अरेंज मॅरेज पेक्षा खूप जास्त आहे. याचं कारण एकच आहे, ते विश्वासानं नाही, ते अट्रॅक्शननी लग्न करतात. यात मी चुकीचा असू शकतो, परंतु मी बघितलं आहे की लोक फक्त अट्रॅक्शन म्हणून लग्न करतात, म्हणून त्यांचे लग्न जास्त दिवस टिकत नाही. कारण अट्रॅक्शन कधीही बदलेल, विश्वास कधीच बदलत नाही. विश्वास असला पाहिजे एकमेकांवरती, असं मला वाटतं. म्हणजे सर लाईफ ब्लॅक आणि व्हाईट नाही आहे, तर ग्रे मध्ये मधातून चालते. येस, लाईफचा जो आहे ना तो रस्ताच मधातला आहे. इट इज नॉट कम्प्लीट ब्लॅक, इट इज नॉट कम्प्लीट व्हाईट. त्याच एक्स्ट्रीमला हे लाईफ नाही आहे. ऑब्विसली विचार करा ना, तुम्ही सगळंच पांढरं ठेवलं तर तुम्हाला काय दिसणार? काहीच नाही. सगळं ब्लॅक ठेवलं तर काहीच दिसणार नाही. तो बीच में कभी सफेद कभी काला ऐसे दिखते रहेगा तो मजा भी आएगा जिंदगी में. सर आजचा आपलं मेंटल हेल्थ आणि फिटनेस बद्दलचं कन्व्हर्सेशन खूप छान झालेलं आहे. आता आम्हाला खूप सारे नवीन कन्सेप्ट माहित पडले. मेंटल हेल्थ आणि फिटनेस हे दोन्ही जोडलेली गोष्ट आहे, हे आज नवीन माहित पडलं. आणखी खूप काही गोष्टी तुमच्याकडून आज शिकलो. तर त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला जेव्हा पहिल्या वेळी कॉन्टॅक्ट केला आमच्या टीमने, तेव्हा तुम्ही पहिल्याच आम्हाला हवं म्हटलं. त्याच्याबद्दल आम्ही खूप तुमचे आभारी आहे सर. आणि थँक्यू सर, तुम्ही आले आणि आम्हाला इतकं सगळं नॉलेज दिलं. येस, तुमचा खूप खूप धन्यवाद. आणि मी तुमचे आभार पण मानायला पाहिजे की तुम्ही आज मला एक संधी दिली माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की तुमचं कार्य असंच खूप चांगलं राहावं आणि तुम्ही जीवनात खूप यशस्वी व्हावा आणि खूप लोकांच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी तुमचा हा जो प्रोग्राम आहे हा खूप मदतगार होईल तुम्हाला. आणि तुम्ही दुसऱ्यांच्या जीवनात बदल करण्यासाठी या प्रोग्रामच्या माध्यमातून खूप चांगल्या गोष्टी कराव्या हीच माझ्या शुभेच्छा. आणि जर आपल्या प्रेक्षकांमधील जर कोणाला आणखीन चांगली माहिती घ्यायची असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही माझा डिस्क्रिप्शन मध्ये काही गोष्टी ऍड करू शकता. मी सुद्धा त्यांना गाईड करण्यासाठी नेहमी तत्पर असेल. सर वन ऑफ द टॉप मेंटल हेल्थ अँड फिटनेस कोच आहे महाराष्ट्रातील. जर ज्यांनाही सरकडून पर्सनल कन्सल्टेशन घ्यायचे आहे तर मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये सरचे कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकतो, तर त्यांनी सरला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता.